थोडा वेळ डोळे बंद करूया आणि सर्वजण थोड्या वेळासाठी आपण देवाची स्तुती करूया, कारण जिवंत प्रभू आमच्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया 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 पूर्णस्य हे प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभू की आज तू आम्हाला तुझ्या प्रेमामध्ये या ठिकाणी एकत्रित केलंस, म्हणून तुझे आम्ही कोटी कोटी आभार मानतो प्रभू. धन्यवाद देतो की तू आम्हाला सर्व बंधनातून मुक्त केलेला आहेस प्रभू. प्रभू आज या ठिकाणी आम्हाला कशाची गरज आहे हे तुला ठाऊक आहे प्रभू. आम्ही विश्वास करतो पवित्र आत्मा मी या ठिकाणी बोलणारा मी नाही तर तू आहेस, आणि मी विश्वास करतो की प्रत्येक वचन जे तू आम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेस ते आमच्या चांगल्या जमिनीमध्ये चांगल्या हृदयामध्ये पडलेलं आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो आणि विश्वास करतो प्रभू की तुझे दूध या ठिकाणी पाळत ठेवत आहे आणि तू आमच्या हृदयाचे अंतःचक्षु प्रकाशित केलेले आहेत, म्हणून तुझे आभार मानतो. हे अबा बाबा, आम्ही ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन आमेन आमेन. हालेलुया. सर्वांना हॅपी ईस्टर. ईस्टर किती लोकांचा आहे? सर्वांचा. नक्की काय ईस्टर म्हणजे? येशू जिवंत झाला. अच्छा, एक उदाहरण देतो. समजा तुम्ही घरी रात्री झोपले आहेत आणि तुम्हाला मोबाईलवर मेसेज आला, 1 करोड रुपये क्रेडिट झाले तुमच्या अकाउंटला. काय करणार? हा, काहीच नाही करणार. आनंदच नसणार ना. मग आता जर येशू जिवंत झाला तर आनंद आहे का नाही आहे? येशू तर कधीच जिवंत झाला. आपण जिवंत झालो आहे का? येशू कधीच जिवंत झाला. 2025 वर्षापूर्वी जिवंत झाला, पण आपण विश्वास ठेवतो का तो जिवंत झाला? का आता पुढच्या ईस्टरची वाट बघतो? काय वाटते? विश्वास ठेवतो. मग येशू आमच्या जीवनामध्ये कशासाठी आलेला? का आला तो या पृथ्वीवर? त्याचं कारण काय? माणसांना आजार असावे, कर्ज असावं, समस्या असावा, म्हणून येशू या जगात आला. बरोबर का नाही? हा, आपल्याला आपल्या पापापासून सोडवण्यासाठी आला. मग आमच्याकडे काय आता आजार बिजार काहीच दुःख नाही. बरोबर आहे का नाही? त्यामधून पण मार्ग काय? कसं काय? आपण आज काहीतरी शिकू. आपण जाऊया मत्तई अध्याय 4 अध्याय 7 वचन 24 मध्ये जाऊया. नाही, मत्तई अध्याय 7 वचन 24. यास्तव ऐका, आपण सर्व तिच्या मागे बोलूया. मराठी येते ना सगळ्यांना? हा, तिच्या मागे बोलूया. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो. अच्छा, हे कोणासाठी लिहिलंय? नाही, आपल्यासाठी कशाला? तिथे काय लिहिलंय? जो माझी म्हणजे त्याच्यासाठी तर ते आहे. जो प्रत्येक जण म्हणजे कोण?
मोठा का छोटा? हा, या लहान मुलीसाठी आहे का नाही आहे? या मुलासाठी आहे का नाही? जे वयस्कर आहे त्यांच्यासाठी आहे का नाही? सर्वांसाठी आहे. की जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकतो. किती लोक ऐकतात इथे प्रभूचं वचन? सर्वांची जबाबदारी नाही, स्वतःची का? नाही, मी ऐकता. ठीक आहे, पुढे. त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका शून्य मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. पुढे. तसे जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले. अगदी कोसळून पडले. आता या अध्यायामध्ये येशू आपल्याला या ठिकाणी एक दाखला सांगत आहे. तर या ठिकाणी दोन प्रकारची माणसं आहेत. किती प्रकारची? दोन. एक आहे शहाणा आणि एक आहे मूर्ख. ह्या दोघांमध्ये कॉमन गोष्ट आणि समान गोष्ट काय आहे? वचन ऐकतात. दोघांमध्ये कॉमन गोष्ट काय आहे? वचन. अच्छा, तारोडीवाले बोलतात का? बाकी बोलतात ना? काय तर मी दुसऱ्या चर्चला जाईन, बोलीन अरे एक चमत्कार झाला, मी मागच्या वेळेला गेलेलो एका चर्च मध्ये, तिथे माणसं बोलत नाहीत. बोलतात का नाही बोलत? बोलतात ना. हा, तर ह्याच्यामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत. एक आहे शहाणा आणि एक आहे मूर्ख. शहाणा आहे की मूर्ख आहे? एक शहाणा पण नाहीये आणि एक मूर्ख पण नाहीये. तिकडे काय लिहिलंय? परत वाचा. त्याने आपले घर खडकावर बांधलाय. नाही, परत ते पहिल्यापासून. हा, जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो कोणा एका शून्य मनुष्यासारखा ठरेल. तर जो कोणी प्रभूचं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे ऐकतो आणि लगेच 2 मिनिटात बाहेर गेल्यावर विसरून जातो, की ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो, तो कोण आहे? शून्य. बरोबर आहे का नाही? शून्य आहे नाही. परत वाचा. जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो कोणा एका शून्य मनुष्यासारखा ठरेल. मग तो शून्य मनुष्य आहे का ठरेल? दोघांमध्ये फरक काय आहे?
ठरेल म्हणजे काय? आता एक उदाहरण देतो तुम्हाला. हा बाबू आहे का नाही? कोण? मायकल. हा आहे, ही बाय आहे. दोघं जण 10th ला आहेत, बरोबर आहे. हिला पण टीचर शिकवते, हिला पण टीचर शिकवते. आता या दोघांमधला हा अभ्यास नाही करत, ही अभ्यास करते. आता कोण दोघांमधला मूर्ख आहे? कसं माहिती? पण केव्हा माहित पडेल? जेव्हा परीक्षा येणार तेव्हा माहित पडणार काय कोण काय आहे. मग तसंच प्रभू सांगतो की जो कोणी माझं वचन ऐकतो पण त्याप्रमाणे वागत नाही तो मूर्ख नाही आहे किंवा शहाणा सुद्धा नाही आहे. पण जेव्हा त्याच्यावर पूर येणार आहे, संकट येणार आहे, परिस्थिती खराब होणार आहे, तेव्हा समजणार त्याचा रिझल्ट काय आहे. मग हे दोन लोक आहेत, एक आहे शहाणा, एक आहे मूर्ख. आता शहाणा माणूस कशावर घर बांधतो? खडकावर. आणि मूर्ख माणूस कशावर घर बांधतो? वाळूवर. मग दोघांमध्ये अजून एक गोष्ट कॉमन आहे. काय आहे? परत वाचू. हा कॉमन आहे. कॉमन म्हणजे सारखी आहे. अजून एक गोष्ट तर कॉमन आहे की हे दोघं पण वचन ऐकतात, बरोबर आहे. आता इथे पण दोन प्रकारची माणसं असू शकतात का नाही? हा मला पकडून, बरोबर आहे का नाही? मग दोन प्रकारची माणसं आहेत. कोणाला माहिती कोण काय आहे? बरोबर का नाही? पण केव्हा माहित पडते? जो माणूस चिंता करत नसतो तो कोण आहे? त्याचं घर कुठे आहे? वाळूवर. पण जो प्रॉब्लेम आले तरी स्थिर उभा आहे तो कोण आहे? खडकावर. मग आता आपण काय करतो बघा, मी तुम्हाला सांगतो. मी पण तसंच करायचो. वचन आम्ही ऐकतो. मिसाला तर फादर वचन तर वाचतातच ना. आणि वचन ऐकल्यानंतर ते करतो का? मनन करतो का? नाही करत. पण जेव्हा परिस्थिती गंभीर होते तेव्हा आम्ही कोणाला फोन लावतो? ब्रदर थोडी प्रार्थना करा ना. म्हणजे काय झालं, आम्ही घर बांधलं आणि वादळ आलं आणि आम्हाला पहिलंच सांगितलेलं मिस्त्रीनी की पाया मजबूत घाल, आणि आम्ही पोकळ घातला. आणि जेव्हा घर पडू लागलं वादळाने, आम्ही ब्रदरला बोललो, ब्रदर या जरा लवकर, पाया पकडायला या ना, पाया पकडा घराचा, घर पडायला आलंय. आता कोणाची चुकी? बांधणाऱ्याची का आपली? जे आम्ही निर्णय घेतो त्यांची? आपली आहे. मग या दोघा माणसांमध्ये काय कॉमन गोष्ट आहे? एक तर ते लोक वचन ऐकतात. दुसरी काय कॉमन गोष्ट आहे? नाही, एक तो सोडून देतो. एक तर तो त्याप्रमाणे वागतो आणि दुसरा त्याप्रमाणे ऐकतो आणि सोडून देतो. मग दोघांमध्ये अजून एक काहीतरी कॉमन गोष्ट आहे. वाचा परत. संकट आलेलं आहे. हा, दोघांवर काय आलेलं आहे? याचा अर्थ काय? मला ना एकदा मी पहिला जेव्हा येशू मध्ये आलो तेव्हा मला एक गोष्ट सांगितली का जर तू येशू मध्ये आला ना, तुझे संकट दुःख सगळं बंद होऊन जातं. बरोबर आहे का नाही? कोणी सांगितलं तुम्हाला? उलट जास्त वाढतात. पण आम्ही माणसाला रिट्रीटला घेऊन जायचं तर काय खोटं सांगतो? चल येशू के पास चल, सब कुछ चला जाएगा. सांगतात का नाही? नाही सांगत. मी पहिला सांगायचो. बाईला पोर नाही तर ती बोलायची, प्रार्थना करत, मी बोलायचो चल चल तिकडे गेल्यावर तुला भेटेल. तर ते खोटं आहे. कारण आम्ही एक उदाहरण देतो. तुम्हाला जर तुमचा वाढदिवस आहे आणि या जगामधलं सर्वात 5 स्टार हॉटेल त्या ठिकाणी तुम्ही गेले आणि 6 ते 7 तास बसले तर तुमचं पोट भरणार का नाही? भरणार ना.
असं कसं भरणार? अच्छा अच्छा, एक उदाहरण देतो. आता मी आहे ना, मी पाहुणा म्हणून तुमच्याकडे आलो डोंगरीला, आणि तुम्ही माझ्यासाठी मस्त सर्व बनवलंय, इंद्या रोटी केक हे ते सगळं बनवून माझ्या समोर ठेवलं, आणि मी त्या जेवणासमोर 6 तास बसलो, तर माझं पोट भरणार का नाही? आंटी बोलते भरणार. कसं भरणार? खावं लागेल ना. मग मी असं बोलू शकतो का नंतर की मी ह्या आंटीच्या घरी गेलो आणि ह्या आंटीने मला उपाशी पाठवलं, तिला जेवणच नाही करता येत? बोलू शकतो का? मग चुकी कोणाची? आंटीची. मग कोणाची आहे? त्याने खाल्लं नाही. तसं येशू आपल्याला तर रोज काय देतो? वचन. पण आमच्या डोक्यामध्ये एक खोटं काय आहे माहितीये, की आम्ही जाऊन तिथे प्रेझेंटी लावली ना का आम्ही पास होणार. बरोबर आहे का नाही? आम्ही जाऊन त्या ठिकाणी बसलो, पास. बाकीचं काय आम्हाला करायची गरज नाहीये. असं आहे का? म्हणून अनेक लोक मी बघतो ना, जेव्हा समस्या येते, दुःख येते, प्रॉब्लेम येतो, तेव्हा ते असे हलतात की त्यांना वाटते नक्की काय करायचं काही सुचतच नाही. मग त्यांचं घर कशावर आहे? वाळूवर का दगडावर? वाळूवर. आता या ठिकाणी संकट तुमच्यावर येणार का? बोलणार अरे नाही, हे तर पिक्चर आहे, ह्याच्यावर संकट थोडं पण नाही जाणार, ह्या आंटी चांगल्या आहेत, ह्यांच्याकडे नाही जायचं, असं बोलणार का नाही? हा का जो भेटेल त्याच्याकडे ते जातं? काय वाटते तुम्हाला? सर्वांवर येते का नाही येत? येते. मग येशू मध्ये आल्यावर फायदा काय आहे? की आपल्याला ते संकटातून वाट सापडते, आपण सहनशक्ती देते. पण कशी? जेव्हा आपण वचन बोलतो ती वारंवार ती हा. मग तो कोण आहे? दगड आहे. देवाचं वचन काय आहे? दगड आहे. जर आमचं घर त्या दगडावर आहे तर वादळ आल्यावर आम्ही हलणार नाही. मग आता ही 2 घरं जी आहेत, ती एक घर कुठे आहे? वाळूवर. एक घर कुठे आहे? खडकावर. पण मला याच्यात काहीतरी गडबड वाटते. म्हणजे एक घर वरती आहे आणि एक घर खाली आहे. बरोबर आहे का? मला नाही पटत. आता एक उदाहरण देतो. एक घर वरती आहे ना, आणि एक घर कुठे आहे? वाळूवर आहे, आणि एक घर दगडावर आहे. मग वादळ आलं आणि काय आला? वारा आला, लाटा आल्या, आणि दोन्ही घरांना लागल्या का नाही लागल्या? लाट जर आली, खालच्या घराला लागली, वरती कशी गेली? तिथे लिहिले लाटा लागल्या. वाचा परत लास्ट. हा. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला. तरी ते काय आला? पूर आला. मग दोन्ही घर जर एक खाली आहे एक वरती आहे ना दगडावर, मग ते कसं काय पूर वरती गेला? नाही, पण दगडावर बांधला ना का दगडाच्या खाली बांधला? इथे वाळू आहे आणि इथे खडक. मग खडक वर आहे का वाळू वर आहे? हा, नाही. आता हे देऊळ बांधलं का नाही? आपण एक वचन बघूया. लूक अध्याय 6:47 काढा. 6:47 47. तिकडे कोणाकडे आहे बायबल तो वाचा. नाही. जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो
तो कोणासारखा आहे हे मी तुम्हास दाखवतो. तो पुन्हा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने दगडावर का खणून म्हणजे आपण जेव्हा एक मोठी इमारत कधी बांधताना बघितले तुम्ही बिल्डिंग, ती जेवढी इमारत वरती असते ना तेवढीच काय असते कशाला? कारण तो पाया मजबूत करण्यासाठी. मग ते जेव्हा खोदतात तेव्हा काय शोधतात त्याच्यामध्ये? हा, ते शोधतात की मला त्याला बोलतात एक पाया असतं, एक फाउंडेशन भेटतं ना त्यांना. ते पाया भेटण्यासाठी ते जेवढं पाहिजे तेवढं काय करतात, खालती खोदतात. मग त्यांना वरती बिल्डिंग बांधायची तर खालती का खोदतात? कारण जेव्हा त्यांना तो दगड सापडतो आणि त्या दगडावर जेव्हा ते बिल्डिंग उभारतात, मग त्यांना वरची बिल्डिंग उभारणं कठीण आहे का सोपं आहे? पण जर दगडच नाही भेटला आणि फक्त वाळूवर बांधलं तर काय होणार? पूर आल्यावर पडणार. मग दगडामध्ये वैशिष्ट्य काय आहे? स्ट्रॉंग आहे. तो स्ट्रॉंग आहे, तो हलत नाही. पण जो व्यक्ती वाळूवर घर बांधतो त्याला जास्त मेहनत आहे का जो खडकावर बांधतो त्याला जास्त मेहनत आहे? खडकावर बांधतो त्याला हा? जास्त. खर्च कोणाला जास्त आहे? खडकावर बांधतो जो खडकावर बांधतो. आणि खोल 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 खणण्यासाठी त्याला मेहनत आहे का नाही आहे? मग खडक काय आहे? देवाचं वचन खडक आहे. पण जर एखादी व्यक्ती त्या वचनाला घेऊन त्या बायबलमध्ये खोदतच नाही, वेळच देत नसेल तर तिचं घर ती कधी खडकावर बांधू शकते का? नाही. मग आतापर्यंत आमचा पाया खडक आहे का अजून पण वाळूच आहे? काय खडक? खडक आहे का वाळू आहे? खडक. बघा तुम्ही काय बोलतात. एक लक्षात ठेवा, इथे वचन ऐकताना शैतान पण ऐकतो. तो बोलणार तू बोलते वाळू खडक आहे, मग काय होणार? टेस्ट चालू. आणि कसं कळते खडक आहे का वाळू आहे? जेव्हा परीक्षा येते, जेव्हा वादळ येणार, संकट येणार, तेव्हा कळणार वचन कुठे नाही, माणूस कुठे आहे, त्याला शोधायला जायला लागते. तुम्हाला एक उदाहरण देतो. ह्या गावात, या ठिकाणी मी पहिलं यायचो एका कुटुंबामध्ये. आणि त्या कुटुंबामध्ये जेव्हा मी जायचो, काय माहिती नाही प्रभू त्या कुटुंबात मला पाठवायचा. आणि त्यांना अनेक वचनं मी त्यांना शिकवली. आणि जेव्हा त्यांना वचनं शिकवली तर त्यांनी त्या वचनावर मनन सुद्धा केलं नाही आणि त्या वचनावर कधी खोलपर्यंत गेलं नाही. कारण आमच्या डोक्यात काय, बायबल फक्त ब्रदर लोकांसाठी आहे, बरोबर ना? फक्त ब्रदर आणि बायबल वाचायचं, बाकी आम्ही कुठे ठेवतो? अल्तरात. आता काल काढलं असेल बहुतेक, ते वाचायला लागते ना 12 वाजता, बरोबर आहे ना? आणि काल पण काढलं तेव्हा काय, बरोबर आहे का नाही? असं नाही होत तुमच्याकडे, तुम्ही चांगले लोक आहेत. पण तो बायबल मध्ये जे वचन आहे तोच तर तुमच्या जीवनासाठी दगड आहे. आणि ते वचन, त्या वचनाला आम्हाला रात्रंदिवस घेऊन इतकं खोदावं लागेल की त्या वचनावरच आम्हाला तो पाया मजबूत केला पाहिजे. आता जो माणूस मजबूत बिल्डिंग बांधतो तो रात्रंदिवस काम करतो का नाही? नाही करत? रात्रंदिवस खोदतात ते. खोदकाम रात्रंदिवस चाललेलं असतं का नाही? आम्ही जर आमचं घर बांधतो दगडावर, म्हणजे आमचं घर म्हणजे काय आहे? हा, हृदय का आमचं जीवन?
आमचं जीवन हे आमचं घर आहे आणि जर आमचं जीवन हे त्याचं जीवनाचा पाया हे देवाचं वचन नाही आहे तर जेव्हा संकट येणार समस्या येणार त्यावेळेला काय होणार आहे डगमगून पडणार. मग जेव्हा पूर येणार तेव्हा तुम्हाला कोण वाचवणार म्हणजे पूर तर येणार आहे का नाही येणार आहे येणार आहे. मग आता पूर जर येणार आहे आता उदाहरण आता पावसाळा चालू होणार का नाही पावसाच्या जेव्हा जुलै महिना चालू होणार तेव्हा आपण प्लॅस्टिक वगैरे बांधायला घेतो का नाही जुलैमध्ये प्लॅस्टिक बांधायला घेतो ना पाणी येणार म्हणून घरात जून मध्ये कशाला जुलैमध्ये का नाही मग स्टार्टिंगला कशाला बांधणार आणि जुलैमध्ये बांधलं तर काय होईल ऑलरेडी सगळं आतमध्ये येणार. मग तसंच प्रभू आम्हाला सांगतो जो मूर्ख मनुष्य आहे ना तो पूर आल्यानंतर जाऊन काय करतो बायबल बोलतो म्हणजे समस्या आल्यावर तो काय करतो बायबल बोलतो. पण जो शहाणा आहे ना तो वाट नाही बघत पूर केव्हा येणार आहे तो ऑलरेडी काय करतो तयारीमध्ये त्याचं घर पहिल्यापासूनच तो कशावर बांधतो देवाच्या वचनावर. आणि ह्या त्या कुटुंबामध्ये जेव्हा आम्ही जायचो त्यावेळेला त्या वचनावर त्याने कधी मनन चिंतन केलंच नाही. आणि बरोबर 8 महिन्यानंतर अशी परिस्थिती आली का आता त्यावेळेला कोणाला काही सुचत नाही. मग चुकी कोणाची देवाची का नाही आपली चुकी. पण आम्ही कोणाला दोष देतो नेहमी देवाला देवा तू का केला. पण प्रभूने तर आम्हाला त्याचं वचन जो दगड आहे जो कधीही हलत नाही तो दिला आहे. पण तो दगड शोधायला मेहनत आहे का नाही आहे हा. मग आता किती वर्ष आम्ही खोदलं आणि किती वर्ष फुकट घालवली 50 वर्ष अंकल बोलतात वाया घालवली कबूल झाले बरोबर आहे का नाही. पण मला सांगा एक डोक्यातनं काढा की हा व्यक्ती ब्रदर आहे तो हा आहे ते आहे. देवासाठी सर्व माणसं समान आहेत आणि देवासाठी जर समान आहे तर जे देवानी सगळ्यांसाठी देवाचं वचन दिलंय का नाही दिलंय दिलंय. आणि सर्वांवर संकट येणार का नाही येणार येणार. पण कोण वाचणार याच्यामधनं जो त्या वचनामध्ये त्या बायबलमध्ये रात्रंदिवस मेहनत करून 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 शोधणार की माझ्या जीवनासाठी मला खडक कुठे आहे. असंच भेटेल का तुम्हाला लगेच नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये रात्रंदिवस शोधावं लागणार आणि जेवढी मेहनत करणार तेवढं काय होणार घर मजबूत नाही तेवढा लवकर दगड भेटणार. बरोबर आहे का नाही. आता एक उदाहरण देतो. आता ही बाय आहे ना जर ह्या बाईला मी सांगितलं बाय मला वाटते तुझ्यावर कोणी काहीतरी केलंय काय करणार ती घरी जाणार आनंदाने जाणार का नाही हा. मग काय करेल आणि जर तिने विचार केला तर थोड्या दिवसांनी ती कोसळणार का नाही बरोबर आहे का नाही. का कोसळणार माहिती आहे भीतीने. आणि भीती का आली कारण तिच्याकडे दगड नाही आहे. आम्हाला जर कोणी सांगितलं तर आम्ही बोलणार आमच्याकडे दगड आहे. दगडावर काय लिहिलंय वचन नाही दगडच वचन आहे. वाचा यशया 54:17 मध्ये. कधी कधी तुमच्या इकडे असं कधी वाटलं नाही का ह्यानी केलं त्यांनी केलं त्यांनी केलं त्यांनी केलं असते का कधी. कोण कोणाला काही करत नाही माणूस स्वतःला करतो. हा 54:17 तुझ्यावर हा वाचा
तुझ्यावर थोडं जोरात बोल. तुझ्यावर तुझ्यावर म्हणजे कोणावर? माझ्यावर, माझ्या एकट्यावर, सर्वांवर नाही. नाही, या मिखाईलवर नाही वाटते, याच्यावर पण सर्वांवर ना. तुझ्यावर चालविण्यासाठी घडवलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालेल. चालेल का चालणार नाही? पण आम्ही काय बोलतो? चालेल नाही, चालवलाय असं पण बोलतो. केलाय. ब्रदर आता पॉइंटवर आल्या. कोणी काहीतरी केलंय. कोण काही करत नाही. जे आमचे विचार आहेत ना, त्यांनीच आम्हाला केलेलं असते. जर काय काढायचंय तर हे काढावं लागेल आम्हाला. आणि हे जे आहे, जी सोच आहे ना आमची की कोणी काही केलंय, तो दगड आहे का वाळू आहे? वाळू आहे. आता उदाहरण देतो. या बहिणीला जर मी सांगितलं, बाई तुला कोणी काहीतरी केलंय, तुझ्या बाजूवाल्याने केलंय, तिकडे परत तिनं जाऊन त्या ब्रदरकडे गेली. तो ब्रदर बोलतो तुझ्या डाव्यावाल्याने नाही, तुझ्या उजव्यावाल्याने केलंय. मग परत या सिस्टरकडे गेली. सिस्टर बोलते डाव्याने नाही, उजव्याने नाही, तुझ्या पाठच्याने केलंय. ही काय होणार? हिचे विचार काय आहेत आता? स्थिर आहेत का हलतात आहेत? अस्थिर आहेत. आणि वाळू कशी असते? तुम्ही असं पकडा तिला, काय होणार? तो जो कण वरती आहे तो कण वरतीच राहणार का वरचा खालती, खालचा वरती होणार? खालचा वरती, वरचा खालती होणार. पण दगड असेल तर तसंच राहणार. मग त्याचप्रमाणे वाळू म्हणजे काय? की जग जे आम्हाला विचार देते, जे विचार बरोबर देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये आहेत, जे आम्ही घेतलेले आहेत तेच विचार, आणि त्या विचारांवर जेव्हा आम्ही घर बांधतो, आमचं जीवन उभारतो, जे विचार दिवस रात्र काय होतात? बदलत राहतात. मग तुमचं जीवन जेव्हा वादळ येणार तेव्हा ते उभं राहील का कोसळेल? कोसळेल का नाही? आता उदाहरण देतो तुम्हाला. किती लोकांचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे? काय सर्व कशाला? सर्वांची जबाबदारी नका घेऊ. तुमचं नाही, प्रत्येकाचं आहे ना. पण आम्हाला जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा आतमध्ये शोधतो का बाहेर शोधतो? मग असं कसं आतमध्ये देव राहत आहे आणि प्रॉब्लेम बाहेर का शोधतो? समस्याचं समाधान बाहेर का शोधतो? कारण का माहिती आहे? आम्हाला शंका आहे की खरोखर पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे का? जर तो आहे तर आम्ही विचारणार कोणाला? अच्छा, एक उदाहरण देतो. आता समजा तुम्ही इकडे आले ना आणि येशू येऊन इथे बसला, तर प्रत्येक व्यक्ती येऊन त्याला काही ना काही बोलेल का नाही बोलेल? हा, काही नाही बोलणार, बोलेल. मग आता काय येशू नाही इथे आहे? 18:20 मध्ये म्हटलंय, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने कंपनी आहे. मग पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे का नाही आहे? पण समस्या आल्यावर आम्ही कुठे जातो? आत का बाहेर? बाहेर. मिखाईल कुठे जातो? मिखाईल बोलतो मी समाधानच नाही शोधत बाबा, आत पण नाही बाहेर पण नाही. हालेलुया. तर आम्हाला हे बघायचं आहे की प्रत्येक माणूस जो या जगामध्ये आहे ना, त्या प्रत्येकाला देवाच्या वचनाची गरज आहे म्हणजे आहे. कारण ज्याचं घर दगडावर नाही आहे, गॅरंटी आहे त्याचं घर त्याने कशावर बांधलेलं आहे? वाळू. आणि पूर हा आहे की पूर तर दोघांवर येणार आहे म्हणजे येणारच आहे. मग येशूमध्ये आल्याचा फायदा काय आहे माहिती आहे? संकट येत नाही असं नाही, तर संकट आल्यावर
काही होत नाही, कारण आमचं घर कशावर असते? दगडावर. आणि दगड म्हणजे काय की आमचा जो डोक्यातील विचार आहे तो प्रभूच्या वचनाशी स्थिर आहे. बरोबर आहे का नाही? आणि ज्याचं घर दगडावर स्थिर असते त्याच्यामध्ये सर्वात पहिलं काय येणार? काय येणार? आता बघा, आता एक उदाहरण, तुमचं समुद्र किनाऱ्याला घर आहे आणि ते दगडावर बांधलंय, मजबूत आहे. मग तुम्हाला कोणी सांगितलं वादळ येणार आहे तर तुम्ही भरपूर चिंता कराल का नाही? हा, कशाला चिंता करणार? दगडावर आहे ना, मग पडणार का ते? नाही पडणार. पण जर तुम्हाला जर वाळूवर घर बांधलंय तर पूर येणार आहे माहीत पडल्यावर काय होणार? चिंता होणार. मग जर आमचे विचार प्रभूच्या वचनावर अवलंबून आहेत आणि वचनानुसार आम्ही केलेले आहेत तर सर्वात पहिलं आमच्यामध्ये काय यायला पाहिजे? अच्छा, आपण वाचू चलो. यशया अध्याय 26 वचन 3 काढा. अच्छा, किती लोक स्कूलला गेले आहेत? स्कूलला गेले ना पक्का? अच्छा, मग तुमच्या इकडे स्कूलमध्ये मला वाटते जेव्हा जायचे तेव्हा नो बॅग, नो टेक्स्टबुक, नो नोटबुक. बरोबर आहे का नाही? आंटी हा बोलतात. तुमच्या शाळेत पुस्तकं बिना पुस्तकाचे स्कूल? पाटी पेन्सिल. आता अंकल शाळेमध्ये आले, ही शाळा कोणाची आहे? ते माझं काय आहे? कोणाची शाळा आहे? येशूची. आणि येशूच्या शाळेचं पुस्तक काय आहे? बायबल. आणि आम्ही काय केलंय? घरीच पुस्तकं विसरून आलोय. मग कसं समजणार कोणत्या धडा शिकवतात आहे, कोणतं काय सांगितलेलं आहे? काही समजणार का? ऐकतो, पण चोर पण आहे का नाही? तो तर फिरत आहे काय करायला? चोरी करायला. आणि आम्ही एवढे धनवान आहोत की आम्ही तिजोरी उघडी ठेवूनच बसतो कधी पण, आणि तो येऊन कधी पण लगेच. मग बायबल असेल आणि जर लिहून घेतलं. अच्छा, एक उदाहरण देतो. आता समजा हे आजी आहे ना, या आजीला काय माहित नाही आणि आजी जाते बँकेमध्ये विचारायला की माझ्या खात्यावर किती बॅलन्स आहे. तर आजी काय करणार? ते जे सांगणार ते डोक्यात ठेवणार. आणि डोक्यात नाही राहत असेल तर पहिलं का लिहून घेणार? कसला प्रश्न आहे? मग तो तर पैशाचा प्रश्न आहे आणि हा तर जीवनाचा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? मग आम्ही कोणते विद्यार्थी आहोत? आपण शिष्य आहोत का नाही? येशूचे. कोणते शिष्य? बिना बुक बिना पेन. बाबा तू पण जाते ना स्कूलला? बुक विसरून जाते घरी ना? टेक्स्टबुक पण घरी ठेवते. अंकल आणता, अंकल बोलतात बाबा मी कट टू कट येतो, मला काही प्रॉब्लेम नाही. पण टेक्स्टबुक असणं गरजेचं आहे का नाही? मोबाईल विसरतो का आणायला आपण? बायबल विसरत नाही. बायबल विसरत नाही. मी एका बाईला विचारलं बायबल विसरले का तुम्ही? तर तिने मला सांगितलं हे मी घेऊन फिरली ना तर मला लोकांची लाज वाटते. ती पिशवी घेऊन फिरायला लाज वाटते. पण त्याच्यामध्येच काय लपलेलं आहे? जीवन. आता मिसामध्ये वाचलं ना की जीवनाचा मार्ग तू मला दाखवतो आणि तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. बरोबर आहे का नाही? मग जीवनाचा मार्ग कोण दाखवतोय तुम्हाला? बायबल. दगड कोण आहे? वचन. आमच्यामध्ये दोन प्रकारचे विचार आहेत. एक आहे देवाच्या राज्याचा आणि एक आहे सैतानाच्या राज्याचा. ज्याच्यावर तुमचं मन स्थिर झालंय तेच तुमच्या जीवनामध्ये येणार. जर तुमचं मन जगाच्या विचारावर स्थिर आहे तर तुम्ही तर जाणार
आणि तुमच्या मुलाबाळांना पण घेऊन जा. मग आम्ही जर आता मेहनत करू, जर हे विचार बदलले आणि आमचे विचार या वचनानुसार केले, तर आमचं घर कोसळू शकते का? नाही कोसळू शकत. पण आम्ही मेहनत करायला तयार आहोत का? की आम्ही नेहमी हेच विचार करतो की कोणीतरी ब्रदर येईल आणि माझं घर पकडून ठेवेल. असं होते का? मी तुम्हाला खरं सांगू, तुम्ही कोणत्या ब्रदरला सांगितलं जरी ना माझ्यासाठी प्रार्थना करा, तो विसरून जातो. खरं सांगतो, विसरून जातो. मी स्वतः विसरतो. आणि काय गॅरंटी आहे त्याच्या लक्षात? त्याला किती फोन येतात? कधीतरी येते. बरोबर आहे का नाही? आता तुम्हाला रात्रीचं जेवण लागणार का नाही लागणार? आज लागणार. मग रात्री काय करा माहितीये? ब्रदरला फोन करून सांगा, ब्रदर माझ्या वाटेचं जेवण तुम्ही जेवा, आज माझं पोट भरू दे. आणि झोपा. पोट भरेल का नाही? हा? आणि ती हा बोलते, सगळ्यांनाच हा बोलते. आणि ती तुमच्या वाटेचं मराठी समजते ना? तर मी तुमच्या वाटेचं आज रात्रीचं जेवण जेवते आणि तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करते की तुमचं पोट भरू दे आणि मी जेवते. तर तुमचं पोट भरेल का नाही? कसं भरणार? मला तुम्हाला जेवावं लागेल ना. मग तेच मी समजवतोय की आपल्याला जर येशूने हे वचनाचं भोजन दिलंय, तर ते आम्हाला घ्यावं लागणार का उपाशी ठेवून बोलायला लागेल, ब्रदर तुम्ही प्रार्थना करा, मी टीव्ही बघते? घ्यावं लागेल ना. मग आमच्या डोक्यामध्ये वाळू भरली आहे का दगड आहे? दगड म्हणजे काय? देवाच्या वचनावर तुम्ही स्थिर आहात. वचन पाठ आहे असं मी नाही बोलत हा. वचन तुम्हाला 100 पाठ असणार, पण त्याच्यावर स्थिर उभे आहात का ते महत्वाचं आहे. वचन तर किती पाठ करू शकतो, बरोबर आहे का नाही? लहान मुलं तर स्कॉलर असतात, ते पटापट पाठ करू शकतात, बरोबर ना? आता उदाहरण, आपण लहानपणापासून काय शिकलो? दिल्याने कमी होते का वाढते? काय बोलता, खरं सांगता? आमची कृती काय ते महत्वाचं. कृती आहे जी दिल्याने कमी होईल. आपली कृती आहे दिल्याने कमी होईल. कारण आम्हाला शाळेत मारून मारून काय शिकवलंय? 2 - 1 1. आणि टेबल तर एवढे मारून मारून शिकवलंय का झोपेत उठवलं तरी बोलू शकतो आपण. बे की बे, बेदुरीच्या बेदरी गाठ. बेदरी गाठ का बेचो गाठ ना? पण प्रभू येशूचं गणित काय आहे माहितीये? जेव्हा तुम्ही कोणा गरीबाला देता, कोणाला मदत करता, तर तुमच्या जीवनात कमी होत नाही, तर उलट वाढते. पण जे विचार आहे की दिल्याने कमी होते, ती वाळू आहे का दगड आहे? वाळू आहे. मग डोक्यात काय भरलंय? वाळू का दगड? जेव्हा आमच्या आता मिस्सा होते का नाही, तेव्हा कसे फिरवतात का नाही, तेव्हा काही कधी कधी असं नाही होत की हात गेलाय पण तो चिपकला आणि निघत नाही. हा, आता असं बाजूला ठेवतात. मग काय ह्यांच्या डोक्यामध्ये वाळूवर यांचं घर बांधलंय का आता दगडावर आहे? वाळूवर आहे. कारण गणित कोणतं आहे जगाचं? की दिला तर काय होणार? कमी होणार. पण येशूचं गणित काय? दिला वाढणार. आपण एक बघूया, तो दगड बघूया काय आहे. आपण जाऊया, पहिलं हे वचन वाचणार. आपल्याकडे वेळ कमी आहे. पहिलाची माणसं बघा पश्चिम कधीच वाढू म्हणजे काहीतरी 4 आणि 10 पैसे 5 पैसे टाकायचे, काय कशाला ते कुम्याव काय फुकट नाही येतात. अच्छा, एक मला ना, मी पण पहिलं 10 रुपये टाकायचे, फाटलेली नोट. मी तर नाही टाकत असणार, कारण आम्ही सकाळी जेव्हा मिस्साला उठतो पहिलं काय शोधतो? जायच्या अगोदर जुनी नोट किंवा सुट्टे 10 रुपये आहेत, बरोबर का नाही? 50 भेटले तर टेन्शन येतं, सुट्टे कोण देईल? 10 रुपयेच टाकायचे. येशूने सांगितले 10 टाक.
महिनाभर पुरले पाहिजे. बरोबर आहे ना? तर मी पण तसंच करायचो. तर मला येशूने एकदा बोललं, एके दिवशी मी एका घरामध्ये गेलो होतो. तर त्या व्यक्तीने मला असंच 50 रुपये काढून दिले. काय काढून दिले? 50 रुपये. तर माझ्या डोक्यात विचार असा आला की माझी किंमत किती आहे? 50 रुपये एवढीच आहे. आता ही लहान मुलगी आहे ना, हिला तुम्ही 5,000 देणार का? हा, मिखाईलला देणार का तुम्ही 5,000? किती देणार मग त्याला खायला? 10 रुपये देणार. मग ते 10 रुपये जेव्हा देतात तेव्हा ती काय ठरवते? 10 रुपये त्याची किंमत. मग जेव्हा आम्ही परमेश्वराला फाटलेली 10 रुपयाची नोट देतो तेव्हा ती 10 रुपयाची नोट कोणाची किंमत तुम्ही ठरवता तुमच्या नजरेत? मग प्रभू तर सांगतो वचनामध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. म्हणजे जे तुम्ही देणार तेच तुम्हाला भेटणार. मग परमेश्वराला जर तुम्ही फाटकं देणार तर तुम्हाला पण काय भेटणार? किती सोपं उदाहरण आहे. गणित येशूच्या राज्याचं सोपं आहे. जर तुम्हाला प्रेमाची गरज आहे तर लोकांना काय द्यावं लागेल? प्रेम. तुम्हाला जर क्षमा पाहिजे तर काय द्यावं लागेल? तुम्हाला ज्ञान पाहिजे तर काय द्यावं लागेल? तुम्हाला वाटते लोकांनी येऊन आमच्यावर दया करावी, पण पहिलं तुम्हाला जाऊन काय करावं लागेल? दया करावी लागेल. तुम्हाला वाटते लोकांच्या शिव्या खायच्या आहेत तर काय द्यावं लागतील? शिवा. आणि तिकडे काय लिहिलंय माहिती आहे? लूक 6:38 वाचा. माझ्या जीवनात सुद्धा ना हमेशा पैशाची कमतरता असायची, पण जेव्हा हे वचनाप्रमाणे मी आचरण करायला सुरुवात केली, 1 रुपया द्यायला पण मी कंजूसपणा करायचा. पण हळूहळू माझं असं झालं की मी द्यायला सुरुवात केली जेव्हा, म्हणजे असं नाही लिहिलंय तिथे कोणा ब्रदरला जाऊन पैसे द्या, लिहिलंय का? नाही तर मला आणून देणार तू, मला नकोय, माझ्याकडे भरपूर आहे. बरोबर आहे? ज्याला गरज आहे त्याला जाऊन जर तुम्ही दिलं तर प्रभू सांगतो तू कोणाला दिलं? मला दिलं. पण माझ्याकडनं ते निघतात आहे का की खिशामध्ये पाकिट अडकते कधी कधी? हा हा, वाचा वाचा. काय काय? द्या म्हणजे का घ्या म्हणजे? पण आपल्याला काय ऐकायला येतं? घ्या. आम्ही देण्यामध्ये एक्सपर्ट आहोत का घेण्यामध्ये एक्सपर्ट आहोत? घेतो का देतो? घेतो. पण आता हा मुलगा आहे, जर आता याने ह्याचे विचार ह्या लहान वयात जर ह्या वचनानुसार केले की घेण्यात फायदा नाही देण्यात फायदा आहे, तर तुम्हाला काय वाटते त्याच्या जीवनात पुढे जाऊन कधी काय कमी पडू शकते? मी सांगतो पडूच नाही शकत, कधीच पडू नाही शकत. जर त्यांनी विचार या दगडावर ठेवले की मला दिल्याने कमी होत नाही तर माझ्याकडे वाढते. बरोबर आहे का नाही? वाचा. त्या म्हणजे तुम्हाला काय केले जाईल? घेतले जाईल. म्हणजे जर तुम्ही 10 रुपये कोणाला देता तर तुम्हाला किती दिले जाणार? 20 रुपये. कुठे लिहिलंय 20 रुपये? पुढे वाचा ना, गणित अजून अर्ध बाकी आहे. चांगले माप भरून त्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. चांगले माप काय करून? आता माप का दाबतो आपण? अजून जास्त जायला पाहिजे ना, म्हणून आम्ही ते भरतो. म्हणजे दाबून आणि हलवून. का हलवतो आपण? तुम्ही भाजी भरता ना बोऱ्यामध्ये, तर का हलवता तो बोऱ्या? जास्त जायला पाहिजे. पुढे शीक भरून.
आपण भरतो ना शीख, का भरतो? जास्त जायला पाहिजे. शीख भरून तुमच्या पदरी घालतील. काय करतील? घालतील. मग 10 रुपयाचे जर शीख भरून 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 भरले तर 10 रुपयाचे 1000 रुपये झाले का नाही? झाले का नाही? मग जर तुम्ही एका व्यक्तीला क्षमा केली तर त्याच्या बदल्यात आम्ही किती चुका केलेल्या, आम्हाला देवाने क्षमा केली का नाही? केली. मग त्या करोडो अपराधांची आम्हाला त्याने क्षमा केली, मग आम्हाला 10ची क्षमा करायला काही सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. मग आम्ही करतो का नाही सगळ्यांना क्षमा? ते अवघड आहे. क्षमा घेणं सोपं आहे, पण क्षमा देणं अवघड आहे. आणि प्रभू सांगतो की दिल्याने तुमचं कमी होत नाही, तर दिल्याने तुमचं वाढते. मी तुम्हाला खरं सांगतो, मी जेव्हा येशूमध्ये आलो तेव्हा मला 9 लाख रुपये कर्ज होतं. किती? 9 लाख. आणि जेव्हा मी हे वापरलं ना, त्याच्या वचनानुसार कार्य करायला घेतलं ना, आज ते कर्ज नील आहे. कसं काय? कारण माझी सोच कशावर होती? वाळूवर का दगडावर? आता कशावर केली? दगडावर. मग आता मला देण्यामध्ये इंटरेस्ट आहे का घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे? देण्यामध्ये. मग जोपर्यंत तुमचे विचार ह्या वचनानुसार तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमचं जीवन बदलू शकत नाही. कारण पूर तर येणार आहे. आणि मी जसं बोललो की ह्या मुलांनी किंवा ह्या मुलीनी आजपासून जे काही त्यांच्याकडे आहे, ज्याला गरज आहे, इथे नाही लिहिलंय की ब्रदरला जाऊन दे, बरोबर आहे का नाही? तर ज्याला गरज आहे त्याला जाऊन जेव्हा तुम्ही देताय, तेच बीज अजून तुम्हाला 100 पटीने फळ देणार का नाही? देणार. पण आमची गणित कोणावर आहे? याच्यानुसार आहे. 2 + 2 8 वर आहे का 2 + 2 0 वर आहे? हा? 8 वर आहे. दिल्याने घटते का वाढते? वाढते. मग आजपासून आम्हाला एकच लक्ष ठेवायची आहे की आम्हाला जे दगड आहे तो खोलवर बायबलमध्ये शोधून त्याच्यावर आम्हाला काय करावं लागणार आहे? काय करावं लागणार? घर बांधावं लागणार. बरोबर आहे का नाही? मी तर हिंदू कुटुंबात होतो, पण मला जेव्हा सत्य कळालं ना की ह्याच्यात एवढा खजाना आहे बायबलमध्ये, ह्याच्यात एवढं देवाचं प्रेम आहे, मी तर त्याला अजूनपर्यंत सोडणार तर नाहीच आयुष्यभर, पण मला ते एवढं प्रिय वाटते. जसं दावीद राजा म्हणतो ना की तुझं वचन 52 कशी सोन्यापेक्षा शुद्ध आहे, आणि जो मधाचा मोळ असतो ना त्याच्याहून काय आहे? ते गोड आहे. पण आम्हाला गोड काय आहे? जगाचे विचार आहेत का प्रभूचं वचन आहे? जगाचे विचार. आणि मी तुम्हाला खरं सांगू, मला जेवण पण कोण देते? वचन. कपडे पण कोण देते? वचन. चांगली झोप पण कोण देते? वचन. आम्हाला इथे आणतं कोण? वचन. मग मला जर सर्व काही ते देते तर मी त्याला का सोडू? बरोबर आहे ना? पण आमच्या डोक्यात काय माहितीये का की आम्ही बायबल घेऊन फिरलो तर आम्हाला लोक बोलले तर संत झाला काय, संत झाली काय, म्हणून त्या भीतीने आम्ही ते घेत नाही. पण इथे प्रत्येक व्यक्ती जो माणूस बसला आहे ना, जेव्हा त्याला कळेल हे बायबल काय आहे, तो त्यावेळेला हे वचन सोडणारच नाही. त्या तो बोलेल आजपासून माझ्या जीवनात मला खोल खोल रात्रंदिवस बसून खणायचं आहे आणि त्याच्यावर माझं जीवन मला उभारायचंय. आणि देवाने हे सर्वांसाठी दिलंय की फक्त काही ठराविक लोकांना दिलंय? मग तुम्ही का घेत नाही? सवय नाही? हे का घेत नाही? तुम्हाला वाटत नाही का की त्यांनी आम्हाला विपुलतेचं जीवन दिलंय का नाही दिलंय?
मग विपुलतेचं जीवन तुम्ही का अनुभवायचं नाहीये? म्हणजे येशूने फुकट दिलं, पण आम्ही तरी पण बोलतो आम्हाला ते नको आहे. आणि माझ्यासारख्या हिंदूला जर तो एवढं त्याच्या वचनाने वर नेऊ शकतो, मग तुम्हाला तो नेणार नाही का? नेणार. पण जोपर्यंत तुम्ही ते खोदत नाही तोपर्यंत काही भेटणार नाहीये. बरोबर आहे का नाही? आता हे पाऊण तास आहे, पाऊण तासामध्ये काय होणार आहे का? काही नाही होणार. पाऊण तासामध्ये फक्त आपण पारई आणि फावडा घेऊन आलो. खणायचं तर घरी जाऊ नाही आता तुम्हाला. पण आम्ही कुठे खणणार घरी गेल्यावर? टीव्हीवर, मोबाईलवर. सास भी कभी भोवती. मग ते जे सास भी कभी भोवती बघणार ना, मग घरी पण सास भी कभी भोवतीच होती. आमच्या घरी तर टीव्हीच नाहीये. आणि पहिली गोष्ट तर मला बघायला तेवढा वेळ नाहीये. कारण एका तासामध्ये जर एक दगड मला भेटला तर माझं जीवन अजून मजबूत होणार का नाही? मग आम्हाला इथे प्रत्येक व्यक्ती बसला आहे, प्रत्येक व्यक्तीला देवाने किती तास दिले आहेत? या आजीला 20 दिले आहेत, या आंटीला 22 दिले आहेत, त्या बाईला 24 दिले आहेत. बरोबर का नाही? आंटी हा बोलतात सर्वांना सारखे दिले ना. पण आता जे 24 तास दिले आहेत तुम्हाला, ते 24 तास कुठे तुम्ही घालवता त्याच्यावर निर्भर करतं की तुमचं पुढचं जीवन काय आहे. जर तुम्ही ते 24 तास वाया घालवता तर तुमचं पुढचं जीवन पण वाया होईल. पण जर 24 तास खोल खणण्यासाठी वापरता तर गॅरंटी आहे पुढे जाऊन काय पण होऊ दे, तुमचं घर पोचवू शकत नाही. हे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये शिकवत आहे. आता हे जर शिकवायला गेलं तर कमीत कमी 2-3 दिवस लागतील तो अध्याय शिकवायला. बरोबर आहे का नाही? मग आता ही मुलगी आहे, बरोबर आहे, मग हिच्यासाठी देवाने काही योजना केली नसेल का? हिच्यामध्ये काही शक्ती घातली नाहीये का त्यांनी? आणि बायबल सांगते की ज्या पवित्र आत्म्याने येशूला मेलेल्यातून उठवलं, तोच देवाचा आत्मा आता कोणामध्ये आहे? मग जो आत्मा मेलेल्याला जिवंत करू शकतो, मग तोच तीच शक्ती जर आमच्यामध्ये आहे तर आम्ही काय काय करू शकतो? पण आमचं लक्ष त्या शक्तीवर आहे का जे बाहेर दिसतंय काहीच नाही त्याच्यावर आहे? हा? आता 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 उदाहरण देतो तुम्हाला. आता त्या 2 मुली बसल्या आहेत ना, त्या 2 मुली, त्यांच्यामध्ये कोण बसलाय तो बघा. त्यांच्यामध्ये कोण बसलाय खालती? बाहेर खालती कोण बसलाय? मराठी नाही समजत ना? आणि तुमच्या दोघांमध्ये कोण बसलाय बघा. हा? बॅग आहे. आपण एक वचन बघूया, चला शेवटचं. स्तोत्र संहिता 34 वचन 7. एक शेवटचं वचन बघूया. बघा, आमची प्रार्थना रोज असते. उत्तरला भोतोडीला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता शिकण्यासाठी. फ्री आहे, फुकट आहे, पैसे बिशे काय नाही. आता फुकटचं ट्युशन आहे, जर ते पण बोलले नको मग दुसरा मार्ग नाही. परमेश्वराचा दूत. कोणाचा दूत? परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या स्वभोवती काय करतो? कोणाभोवती? आपल्या भोवती त्याचा दूत काय करतो? पण तिच्या आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये कोण आहे? देवदूत, परमेश्वराचा दूत. परत ऐका. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती काय करतो? मग त्यांच्यामध्ये कोण आहे? आता दूत आहे. पण जेव्हा ते चालतात किंवा रात्री एकटे येतात तेव्हा त्यांच्या डोक्यात असते का की दूत माझ्या बरोबर आहे का? विचार करतात एकटेच आहे. जेव्हा तुम्ही येतात ना अंधारातनं किंवा रात्री कामावरनं कुठूनही येतात,
तेव्हा तुम्हाला वाटते का की खरोखर दूत आहे त्याच्यावर तुमचं मन स्थिर आहे का मी एकटी आहे याच्यावर तुमचं मन स्थिर आहे? प्रत्येकाला कशावर स्थिर राहते आमचं मन? एकटी आहे. पण बायबल मध्ये दगड काय आहे? एकटी आहे का दूत आहे? मग आमचं डोक्यात काय वाळू आहे का दगड आहे? वाळू आहे. मग आता जर आम्ही प्रत्येक वचन बघायला सुरुवात केली तर माहित पडेल बाकी सगळीच्या सगळी काय भरलेली आहे? वाळू. मग आता या पाऊण तासामध्ये सगळी वाळू बदलू शकतो का आपण? मग घरी जाऊन तुम्हाला करावी लागेल का नाही मेहनत? आणि गॅरंटी आहे जर तुम्ही केली तर तुमचं जीवन बदलणार. नाही केली नाही बदलणार, तसंच राहणार. मग आता काय करायचं? खणायला लागेल का नाही लागणार? मला जेव्हा भेटलं ना मी तर बोललो प्रभू मला दुसरं काय नाही पाहिजे, मला हेच पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये सर्व काही आहे, पूर्ण आनंद आहे, काय कोणत्याही गोष्टीची कमतरताच नाहीये. पण आमच्या डोक्यात जे भरलंय ना की बायबल घेतलं तर लोक संत बोलतील, बायबल घेतलं तर मला लोक काय बोलतील. आता ती मुलगी आहे, बरोबर आहे का नाही? आता ही मुलगी बायबल घेऊन इकडनं रस्त्यातनं जाऊ शकते का मित्रांमधनं तिच्या? जाऊ शकते? काय जाऊ शकते? धैर्य असेल तर जाऊ शकते. पण जर ग्रुप मध्ये भेटली तर तिला काय बोलणार? आईली मोठी संत. त्याचं बोलणं डोकं ठिकाणावर तर आहे ना? बरोबर आहे का नाही? येशूला पण म्हटलं तर त्याला भूत लागलं. हा. पण हे जे आहे ना दगड, जेव्हा आम्हाला सत्य कळेल आणि सत्य जेव्हा आमच्या डोक्यामध्ये फिट होणार तेव्हा आम्हाला सैतान आमचं काही बिघडू शकत नाही. आणि त्याने आम्हाला एवढं काही दिलेलं आहे ना क्रुसावरनं मिळून का आम्हाला माहीतच नाहीये. म्हणजे काय आहे? आम्ही आहोत राजा पण जगतो आहोत भिकाऱ्याचं जीवन. आम्ही काय आहोत? राजा पण जगतो आहोत. म्हणजे आमच्या प्रॉपर्टीचे पेपर हरवले. आणि या बायबलमध्ये काय आहे? प्रॉपर्टीचे पेपर आहेत का येशूने आम्हाला काय काय दिलं आहे ते रात्रंदिवस शोधल्यावर आमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार. मग शोधणार का नाही शोधणार? नक्की गॅरंटी आहे. बघा पुढच्या वेळेला ब्रदराने बोलवलं जे मला वचन दिलं ते अजूनपर्यंत माझ्या जीवनात पण त्याचा काय फायदा झाला नाही. झाला ना? मग तुमचं साक्ष द्यायचे तर द्या. तुम्ही द्यायचे मला द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रदरनी मला 2 वचन पहिला आलेला तेव्हा लूक अध्याय 4:18 दिलेले की पवित्र आत्मा तुझ्यावर आहे. आणि ते वचन मी नेहमी घ्यायची आणि मला ते पवित्र आत्म्याचा अनुभव देखील झालेला आहे. खूप वेळा झाला आहे. मी जिथे जाते आणि कालचीच गोष्ट आहे, मी ब्रदरांकडून कम्युनियनवरून घरी जात होते आम्ही. ते इतका अंधार होता पण एक डॉग तो आमच्या बरोबरच तो आम्हाला घरीपर्यंत तो आमच्या बरोबर आला. आम्ही पवित्र आत्म्याला मी धन्यवाद दिला. आम्हाला सुखरूप घरी त्याने पोचवलं त्याबद्दल. आणि खूप वेळा आणि एक वचन आणखी एक वचन दिलंय 4:13 फिलिपी पत्रामध्ये की मी तुझ्या नावाने सर्व काही करू शकते. आणि हे वचन मी नेहमी घेतो. मी माझ्या मुलांना सुद्धा सांगते की हे वचन घ्या आणि या वचनानुसार मी माझं काही काम असलं ते पूर्ण झालेलं आहे. आणि मला चांगली नोकरी पण भेटले आणि सर्व काही या वचनाद्वारे माझं जीवनच बदलून गेले. थँक्यू.